हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. सकाळचे 9:15 झाले, म्हणजे मी 9 वाजता उठले. 8:45ला आज उशीर झाला कारण का काल आमच्या मावशी ऑफ झाले, तर तिथून आल्यावर थोडं टेन्शनसारखंच होतं. जागीच होती म्हणजे खूप उशिरापर्यंत, तर पहाटे झोप आली. तर मी आता उठली आहे. चला आता पुढची कामं करूया. कसे आहेत तुम्ही? नंतर विचारते कसे आहेत तुम्ही. गुड मॉर्निंग. चला पुढची कामं करूया, भेटूया नंतर. आता 10 वाजत आले आणि बघा ना, ब्रह्मकमळला ना एक पान आलं, मी दाखवते तुम्हाला. दिसलं हे ना, पानाला पान येतं हे दिसतं का? हे आलं आणि हे पान याला दुसरं पान असं आलं. काल मी भेटलं, ह्याच्या मुळा बघा कशा दिसतात का तुम्हाला. हे झाडं माझी. फटाफट पूजा करून घेते. आणि तुम्ही आज इडल्या दिलेत दाखवते. इडली आणि हे कॉर्न दिलेत आंटीने. आंटी म्हणाले का ते कुकरला लावून आपण करतो ना, तसं कर, पॉपकॉर्न करायचे त्याची. आणि इडली आणि चटणी. इडली डोसा आहे ना, दिसत म्हणजे ऊन पडते खूप, दिसत नाही आहे ना, मला पण नाही दिसत, ऊन खूपच येते. तर नाश्ता तर नंतर बघूया, आधी देवपूजा करून घेऊया, ती मेन आहे. देवपूजा झाल्याशिवाय आपण काही खात नाही है ना. पूजा झाली आहे, आता पीठ मळून घेते. फुलं छान वाटतात ना. जान्हवी ताई आहेत, मला सगळ्यांनी त्यांचं जान्हवी ताई आहेत त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये इथून दाखवलेलं तुम्हाला. जॉबला मुंबईला जातात ना, तर तिथे फुलं चांगली मिळतात. तर मग त्यांनी मला येताना देवांसाठी फुलं आणलेली. तर मस्त फुलं आहेत ती, म्हणजे फुलं एवढी छान असतात ना, मिक्स फुलं असतात मग ती देवांसाठी बरी पडतात. झेंडू असतो त्याच्यात, आणखीन 2-3 कलरची फुलं असतात. चला आपलं काम करूया आता. काल आमचे आत्या मावशी ऑफ झाल्या आणि त्याच्या आदल्या दिवशी माझी काल आईंच्या चुलत बहीण, म्हणजे माझी मावस सासू, मावशी, आम्ही मावशीच म्हणायचो त्याला, कमल मावशी, त्या ऑफ झाल्या. आणि मला समजलं 12 वाजता. माझं काम झालेलं, मी बसलेली आणि फोन आला आईचा का. आणि आई एवढ्या रडत होत्या ना, म्हणजे काय समजतच नव्हतं. म्हणजे मी त्यांना ओरडायला लागले, अहो काय बोलताय, काय समजतच नाही आहे मला, तुम्ही एवढं रडताय कशाला, मला आधी ते तरी सांगा, शांत बसा. मग त्यांनी सांगितलं का आपले कमल मावशी ऑफ झाला म्हणून. तर आणि त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे काल बुधवार होता, मंगळवारी माझी काकी ऑफ झाली गावी. आता काय सांगणार, मला काय समजत नाही, म्हणजे काय रिॲक्ट करायचं कसं. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, काकी ऑफ झाली गावी, आणि आता माझं गाव खूप लांब आहे, त्याच्यामुळे मला काही जायला नाही भेटलं. पण मला समजलं, ते पण नंतरून समजलं. आणि ती आजारी होती तेव्हा माझ्या दादाला मी म्हणजे भावाला सांगितलेलं, लहान भाऊ आहे माझा, त्याला सांगितलेलं का मला बोलणं करून दे तिच्याशी. ती हॉस्पिटलमध्ये होती, ती आजारीच होती माझी काकी. ती ऑफ झाली. आणि दुसऱ्या दिवशी मग मावशी ऑफ झाली. मावशी आजारी म्हणजे आजारी नव्हती ती जास्त, फक्त तिला कफ झालेला, आणि चांगली होती ती. मी रविवारी घेऊन जाणार होती तिला, ज्या दिवशी मी आईंकडे गेलेली, तो एक ब्लॉग टाकलाय मी फिशचा, त्या दिवशीची गोष्ट आहे. मी त्याला घेऊन जाणार होती, पण
आमच्याकडे ना मेगा ब्लॉक असतो संडेचा, आणि मी तिकीट काढायला गेली तेव्हा बाबांचा फोन आलेला का येताना मावशीला घेऊन ये. तर मी म्हणाली का आता ही शेवटची ट्रेन आहे, ह्याच्यानंतर बहुतेक ट्रेन नसेल, लेट होईल. आणि जर मी त्यांना बोलवायला गेली असती तर त्यांची तयारी नव्हती झाली, म्हणजे तयारी करणार हे करणार, मग त्यात उशीर होणार. मग बाबांना मी म्हणाली का मी आता येते आणि मग पुढच्या रविवारी मावशीला मी घेऊन येते तुमच्याकडे. चालेल म्हणाले ते. आणि हे असं झालं. म्हणजे मला आता काय झालं माहिती आहे का, माझ्या मनात काय येतं माहिती आहे, जर मी त्या दिवशी घेऊन गेली असती तर बरं झालं असतं. पण समजा मी तिकडे घेऊन गेली असते आणि तिकडे काय झालं असतं तर, हा पण प्रश्न येतोय. त्यांचं अचानक झालं, म्हणजे त्या आजारी होत्या. मग त्या वहिनी म्हणाल्या मला का रविवारी पण त्यांना थोडं बरंच नव्हतं, खूप रडत होत्या त्या दोघी त्यांच्या सुना. आणि काय सांगा, म्हणजे माणसाचं काय खरं नाही हो. आत्ता येतं नंतर नाही. म्हणजे आपण कुठली गोष्ट, आणि माझं असं पण झालेलं का बरेच दिवस झाले, आणि माझ्या मनात पण येत होतं का बरेच दिवस झालं मावशीकडे गेलीच नाही आहे मी, तर मावशीकडे जाईल, मावशीला भेटेल, हे माझ्या डोक्यात बरेच दिवस. म्हणजे आता म्हणजे सारखंच असं डोक्यात होतं जाऊन भेटावं. पण टाईमच नव्हता भेटत मला. मी म्हणजे हेच चाललेलं, इस्कॉनला गेली, नंतर कुठे मॉलला आंटी बरोबर गेली. मग येताना काय होतं, तिथून आम्ही डायरेक्ट रिक्षा करतो, रिक्षा केलं का डायरेक्ट घरी येणार. मग मधला वेळ आम्हाला तिथे जायला भेटते. तर मी असं ठरवलेलं का रविवारी येताना यशला सांगेल बाईक त्या साईडनेच घेऊन ये, स्टेशनच्या साईडने, म्हणजे आपण मावशीला भेटूया. तो पण हो म्हणालेला. पण रविवारी त्याला सकाळी मॉर्निंगला लवकर जायचं होतं ऑफिसला. तर तो म्हणाला का आज नको जायला, आपण उद्या जाऊया. आणि मग तो आल्याच्या नंतर काय त्याला काम एक निघालं आणि तो काय आला नाही. आणि मग माझं असं होतं का मला रिक्षा स्टेशनलाच पकडावी लागते. मावशीकडे आलं का मला रिक्षा नाही भेटत, परत रिटर्न फिरावं लागतं. आणि एवढं काय माहिती नव्हतं का मावशीचं अचानक असं काय होईल. तर मी रिक्षा तिथूनच घेतली आणि मग घरी आली. पण मला आता असं वाटतं ना, तेव्हा जाऊन बघून आली असती ना शेवटचं, बरं झालं असतं. जवळ म्हणजे माझ्यापासून जवळ राहतात, स्टेशन पनवेल स्टेशनच्या इथे राहतात त्या, आणि मी इकडे राहते. म्हणजे खूप वाईट वाटलं. त्या एवढं लाड करायच्या ना यशचं, म्हणजे काय त्याची गाडी, म्हणजे तो ऑफिसला जायचा, त्याची गाडी तिथे असायची ना, तर गाडीला हात नाही लाव. त्या मुली आहेत त्यांच्या नाती दोन, कोणी हात लावला ना गाडीला लगेच. नाही, आमच्या दादाची गाडी आहे. आणि मावशी पण ना पाऊस येत होता तेव्हा फोन करून सारख्या, अगं गाडी लावली आहे, गाडी खराब होईल. म्हणजे त्यांना एवढी काळजी असायची ना प्रत्येक गोष्टी. आणि मग प्रत्येक गोष्टीचीच काळजी असायची आमची. आता मी उशिरा, आता तेव्हा मी जॉबला जात होती दिनेश बरोबर. तर म्हणजे दिनेश आणि मी, आमचं कॉन्ट्रॅक्ट होतं, तर मला यायला उशीर व्हायचा. तर मग त्यांची आहे ना पोळी भाजीची गाडी असायची स्टेशनला. त्या म्हणजे तिथे पोळी भाजीची एक गाडी लागायची, तिथे त्या असायच्या. तर त्या चालवायच्या ती गाडी. तर येताना मग मला म्हणायच्या चपाती घेऊन जा, भाजी घेऊन जा. तर म्हटलं नको मला, मी करेल घरी गेल्यावर होईल. नाही नाही, घेऊन जा, तू कधी करणार आहेस घरी. पुन्हा त्यांच्या सुना आहेत, सॉरी त्यांच्या सुना आहेत, त्या पोळी भाजी बनवतात, म्हणजे ऑर्डर्स घेतात चपात्यांची वगैरे. तर त्यासुद्धा म्हणजे वहिनी घेऊन जा. परत माझ्याकडे पूजा ठेवलेली आहे आता, मी सत्यनारायणची पूजा ठेवलेली. तर तेव्हा पण त्या म्हणाल्या वहिनी पोळ्या करू नका, आम्ही घेऊन येतो. आणि त्या पोळ्या घेऊन आलेल्या. एवढी छान फॅमिली एवढं. आणि मेन काय झालं माहिती आहे का, आता त्या दोन्ही सुना म्हणजे ऑर्डर्स घेतात चपात्यांची वगैरे, भाज्यांची, म्हणजे जेवणाच्या ऑर्डर्स घेतात त्या. आणि मावशीचा एवढा हातभार लागायचा ना त्यांना, तर प्रत्येक वेळेस मावशी काही काम असेल ना, आपण म्हणजे त्यांच्या सुन्यांनी जर सांगितलं दुकानातून आई हे आणायचं ते आणायचं, तर लगेच जायच्या त्या. म्हणजे खूप आधार होता. आणि मेन म्हणजे काय माहिती, मोठा माणूस घरात असेल ना, त्याचा खूप मोठा आधार असतो. पण आता तो आधारच नाही राहिला. मला खूप वाईट वाटलं. म्हणजे काल मी गेली ना त्या टेन्शनमध्ये, म्हणजे सकाळी पण मी उठलेली लवकर,
पण मला काय अशी करायची इच्छाच होत नाही आहे. आणि असं होळी वगैरे काय आलं आणि असं सण आलं आणि असं काय झालं का ना, म्हणजे नाही ते नको वाटतं, बरं नाही वाटत ते. मला एवढं यशने त्याच्या पप्पाला लगेच फोन केला, पप्पा असं असं झालं, मावशी आजी ऑफ झाली. त्या पप्पांचा व्हिडिओ कॉल वगैरे आलेला. नाही आपण म्हणजे माझं असं म्हणणं आहे ना, आता तुमच्या मनात येईल ना ते तुम्ही करून टाका. म्हणजे असं वाट नका बघू कुठल्या गोष्टीची, नाही आज नाही उद्या नाही परवा, असं नका बघू तुम्ही, लगेच करू. माझं तेच झालं. आता मी जर त्यांना बघून आली असती तर माझ्या मनात नसतं राहिलं हे मावशीला मी बघायला गेली नाही म्हणून. पण ठीक आहे, आता माझी काकी ऑफ झाली, त्या खूप लांब होत्या. चुलत काकी, माझी चुलत म्हणजे माझ्या वडिलांचे चुलत भाऊ, त्यांची वाईफ, म्हणजे मला चुलत काकी माझ्या, त्या ऑफ झालं. त्या आदल्या दिवशी ऑफ झाल्या आणि आता काल मावशी ऑफ झाल्या. मावशीचं मला खूप म्हणजे काही असेल ना, झाडाला पेरू येतात, त्यांच्या दारात पेरूचं झाड आहे. त्यांना माहिती आहे मला पेरू आवडतात. यशच्या बॅगेत टाकून देतील, घेऊन जा आईला, पेरू आलेत घेऊन जा. कोरफडचं झाड होतं, मी फक्त म्हणाली का कोरफड आली आहे मावशी, मला कोरफड हवे. त्यामुळे त्यांना मोठं नको घेऊन जा, मोठं पण घेऊन जा पाहिजे तर. आणि त्यांनी एक असं छोटं येतं ना, ते पण काढून दिलं, हे ठेव. ते माझ्या लक्षात पण नंतर नव्हतं, पण त्यांच्या लक्षात होतं. त्यांनी पावसाळ्यात बरोबर माझा यश जवळ पाठवून दिलं. अशा काय आठवणी आहेत. माणसं असेल पहिले तोपर्यंत कदर करा, नंतर काय नाही आहे या जगामध्ये. अशी जवळची माणसं जायला लागली ना, मग खूप वाईट वाटतं. मनात येईल ते करायचं, काय मनात ठेवलं ना राहून जातं. आता ते ठीक आहे, चल बोलूया नंतर आपण. आता चपात्यांचं पीठ मळलंय मी, चपात्या करेल, नाश्ता करेल. मग तिने इडली दिली, आता चहा घेते. चहा कोरा चहाच घ्यावा लागणार आहे आज मला. तुम्हाला माहिती आहे का मी दूध आणलेलंच नाही, पण आज मला चहाची खूपच तलब आली. पडला गेली इडली. गोड इडली झाली, तिखट इडलीची. शट ओके, ठीक आहे. हे कसं आहे कॉम्बिनेशन, मस्त आहे ना. चला नाश्ता करूया. मला चहा झाला असं वाटत नाही का? ठीक आहे, बघूया आता. पण चटणी एक नंबर झाली आणि इडल्या पण भारी आहेत. आणि तिला आहे ना हँड्स ऑफ. कसं वाटतं इडली खाता? इथं ऊन येतं खूप. एवढी सुंदर झाली आहे ना, अप्रतिम. आंटी म्हणजे ना, आंटीला खरंच इडली आणि चटणी एक नंबर झाली आहे. चटणी तर एवढी सुंदर झाली आहे ना, बस. खूप दिवसांनी चहा पिऊन तेवढं भारी वाटतंय ना. मस्त, एकच नंबर. छान वाटलं आहे ब्लॅक टी. मला असं वाटतं ते दुधाच्या चहापेक्षा हा काळा चहाच बरा वाटतो. भांडी पण घासून घ्यायची. चलो, नाश्ता केला. आंटीने इडली दिलेली, मस्त इडली बनवतात आंटी. ती चटणी बनवतात ना, एवढी भारी असते ना. पीठ मळलेलं मी आता ह्याच्यात डब्यात भरले, पातेल्यात ठेवते. आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हा मग चपात्या बनवेल मी, म्हणजे दुपारी वगैरे. आता तर इडली खाली बसलं, बाकी काय नाही. तर आज तर कुठे जायचं, काल पण माझं तसंच झालेलं. मी बोललेली कुठे जायचं नाही वगैरे, नाही अचानक असं झालं मी गेले. ठीक आहे, सगळ्यांनी चांगलं राहा, सगळ्यांशी मिळून जुळून राहा.
माझं एकच म्हणणं आहे का मनात आलं असेल ना ते करून टाका. खरंच जे मनात येईल ते, म्हणजे कोणाला भेटायचं असेल, कोणाला बोलायचं असेल, कोणाला काहीतरी सांगायचं असेल तर खरंच ह्या गोष्टी करून टाका तुम्ही. कारण ना कोणाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही आहे. मावशीचं असं झालं तर मला एवढा शॉक झालं. आता आई ऑफ झाली तेव्हा आईचं पण म्हणजे आजार पण होतं. आम्हाला 1 महिना आधीच समजलं आणि माझी आई एक महिन्यातच गेली. 1 महिना पण नसेल राहिली आमच्याबरोबर, जास्तीत जास्त 20 दिवस. आता मावशी फक्त 2 दिवस राहिले. त्याच्यासाठी काय असेल मनात तर सांगत जा. कोणाला तुम्हाला वाटलं भेटावं तर भेटून येत जा. न जाणो काय होईल. माझ्या आता मनात एकच खंत राहिली का मी जाऊन एकदा भेटून आली असती ना मावशीला, ते बरं झालं असतं. जे व्हायचं ते होतं, पण मनाला असं एक मनात राहून गेलं माझ्या ते. एकदा जाऊन त्यांना भेटून आली असती ना तर काय वाटलं नसतं. चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि काळजी घ्या. बस एवढंच.